नमस्कार मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। ठाण्यात रिक्षा चालक ते राज्याचा मुख्यमंत्री हा एकनाथ शिंदे यांचा प्रवास खरंच थक्क करायला लावणार आहे। विशेषतः सामान्य जनता व गोरगरिबांना दिलासा मिळेल अशा योजना त्यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर राबवल्या आहेत। लाडकी बहीण योजना तर खूपच लोकप्रिय झाली असून विरोधकांना या योजनेमुळे आपल्याला पुन्हा विरोधात बसावं लागतं की काय या भीतीनं ही योजना बंद पाडण्यासाठी कोर्टातही विरोधक जात आहेत। मात्र आज आपला विषय तो नाहीये। आज आपण एकनाथ शिंदे यांचा जीवन प्रवास जाणून घेणार आहोत। काय संघर्ष केला एकनाथ शिंदेंनी ते जाणून घेणार आहोत। अरे वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून समाजकारण व राजकारणात प्रवेश केला। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तेजस्वी विचारांनी आणि ओजस्वी वाणीनं भारावलेल्या पिढीचा तो काळ होता। ठाण्यात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली तरुण मंडळी शिवसेनेच्या झेंड्याखाली एकत्र येत होती। समाजात जागोजागी होणाऱ्या अन्यायाविरोधात आणि मराठी माणसाच्या हितासाठी आक्रमक भूमिका घेणारी संघटना म्हणून शिवसेनेचा दबदबा निर्माण झाला होता। अशा वातावरणात एकनाथ शिंदे यांनी ही शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आणि आनंद दिघे यांनी 1984 मध्ये किसननगर येथील शिवसेनेचे शाखा प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांची नियुक्ती केली। तेव्हापासून दिघे साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलनांमध्ये एकनाथ शिंदे यांनी भाग घेतला। दिघे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिंदे हे एक हुशार आणि समस्या सोडवणारे नेते म्हणून उदयास आले। महाराष्ट्र कर्नाटक सीमा आंदोलनासह त्यांनी विविध आंदोलनांमध्ये सहभाग घेतला। तेव्हा त्यांना अटक झाली आणि 40 दिवस तुरुंगवास देखील भोगावा लागला। राज्यात आलेल्या प्रत्येक संकट काळात मैदानात उतरून जीवाची पर्वा न करता जनतेची सेवा करणारे एकनाथ शिंदे हे पहिले राजकारणी आहेत असं म्हणावं लागेल। गरीब परिस्थितीशी सामना करत त्यांनी मंगला हायस्कूल मधून 11वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं। परिस्थितीमुळे त्यांना त्यावेळी शिक्षण अर्धवट सोडावं लागलं, परंतु शिक्षणाची जिद्द, शिकण्याची जिद्द आणि इच्छा मात्र प्रबळ होती आणि त्यामुळेच आयुष्यात काहीसे स्थैर्य आल्यानंतर त्यांनी पुन्हा शिक्षणाला सुरुवात केली। सन 2014 ते 2019 हा 5 वर्षाचा कालावधी राजकीय दृष्ट्या त्यांच्यासाठी धामधुमीचा ठरला असला तरी ते यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून मराठी आणि राजकारण हे 2 विषय घेऊन BA ची पदवी पास झाले। घरच्या गरीब परिस्थितीमुळे एकनाथ शिंदे यांनी आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी लहान वयात काम करण्यास सुरुवात केली। कठीण दिवसात रिक्षाही चालवली। लग्न झाल्यानंतर पत्नी लता दिदींच्या प्रोत्साहनानं आणि सहकार्यानं ते ठाण्यातील वागळे औद्योगिक वसाहतीत कामगार नेते बनले। एकनाथ शिंदे यांनी 1987 मध्ये ठाणे महापालिकेचे नगरसेवक म्हणून त्यांचं पहिलं महत्त्वाचं राजकीय स्थान मिळवलं। सन 2004 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी ठाणे विधानसभा मतदारसंघातून प्रथम उमेदवारी दिली। या निवडणुकीत ते मोठ्या मताधिक्यानं निवडून आले। त्यानंतर पुढच्याच वर्षी शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली। शिवसेना प्रमुख आणि आमदार या दोन्ही पदावर नियुक्ती झालेली ते शिवसेनेतील पहिलेच नेते होते। जनतेच्या प्रश्नाला सातत्यानं वाचा फोडत राहिल्यामुळे सन 2009, 2014 आणि 2019 अशा सर्व निवडणुकांमध्ये मतदारांनी त्यांना सातत्यानं चढत्या मताधिक्यानं विधानसभेवर पाठवलं। त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री असेल, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री असेल, नगर विकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि गृहमंत्री म्हणून त्यांनी अशा अनेक पदांवर काम पाहिलं। एका टप्प्यावर एकनाथ शिंदे राजकारण सोडणार होते, पण दिघे साहेबांनी त्यांना समजावलं। एकनाथ शिंदे यांची 2 मुलं दुर्दैवी अपघातानं हिरावून नेली। त्यानंतर ते कोसळले, मूक झाले। आघातच इतका प्रचंड होता। अशा आघातातून एखाद्याला बाहेर काढणारी शक्ती ही तितकीच समर्थ असायला हवी आणि ती भूमिका त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी पार पाडली। ठाणे महापालिका सभागृह नेतेपदाची जबाबदारी स्वीकारायला लावून दिघे साहेब यांनी शिंदे यांची समजूत घातली। तुझ्यापेक्षा दुखी माणसाचा विचार कर, तुला यातून बाहेर पडायलाच हवं। समाजसेवेचं व्रत घे, जगदंबेची हीच इच्छा असावी। वडिलकीच्या अधिकारानं दिघे साहेब यांनी हतबल मनस्थितीतून शिंदे साहेब यांना बाहेर काढलं। त्यानंतर शिंदे यांनी स्वतःला सामाजिक कार्यात झोकून दिलं। शिंदे रात्रंदिवस काम करत राहिले आणि त्यातून झपाट्यानं काम करण्याची व तत्काळ निर्णय घेण्याची त्यांची क्षमता वाढत गेली। आयुष्यात आलेल्या दुःखद प्रसंगातून सावरण्याचं बळ धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारपूर्वक पाठीवर ठेवलेल्या हातानं दिलं आणि मग एकनाथ शिंदे यांनी मागे वळून पाहिलंच नाही। एका साध्या शाखा प्रमुखापासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली। कठोर मेहनत, धडाडी, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती आणि प्रत्येक कामाला शेवटापर्यंत नेऊन जाण्याची धमक या वैशिष्ट्यामुळे शिवसेना नेतेपदापर्यंत त्यांची वाटचाल झाली आहे। अत्यंत मितभाषी, मोजकेच बोलणारे आणि मुख्य म्हणजे समोरच्याचे म्हणणे ऐकून घेणारे, राजकारणामध्ये अत्यंत दुर्मिळ असलेले हे तिन्ही गुण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत। त्याच जोडीला अथक परिश्रम करण्याची त्यांची तयारी आणि यामुळेच नगरसेवकापासून ते मुख्यमंत्री पदापर्यंत त्यांनी झेप घेतली आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतील मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग या प्रकल्पासाठी आणि राज्यातील रस्ते विकासाला चालना देण्यासाठी MSRDCची निर्मिती करण्यात आली होती। MSRDCला पुनर्जीवित करून स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग झाला हे वेगळे सांगण्याची गरज नाही। MSRDCच्या माध्यमातून पुण्याचा चेहरा मोहरा बदलणारा मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग हा देशातला पहिला एक्सप्रेसवे
मुंबईतील 55 उड्डाणपूल आणि वांद्रे वरळी सी लिंक हे महत्त्वाकांक्षी प्रकल्प आकाराला आले. आधुनिक ठाण्याचे शिल्पकार म्हणून शिंदेंची ओळख आहे. खेडेगावापासून आजच्या विकसित शहरापर्यंत ठाण्याची वाटचाल झाली आहे. नैसर्गिक पद्धतीनं वाढलेलं हे शहर स्वाभाविकपणे नवी मुंबई किंवा चंदीगडप्रमाणे मुद्दामहून वसवलेल्या विकसित शहराप्रमाणे नाही. ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे नगरविकास मंत्री या नात्यानं तेव्हा एकनाथ शिंदे यांनी ठाण्याला 21व्या शतकातील आधुनिक आणि उत्तमरित्या नियोजनबद्ध असं विकसित शहर करण्यासाठी अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची योजना आखली व ती प्रत्यक्षात उतरवली देखील. एक संवेदनशील नेता म्हणून त्यांची ओळख आहे. महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेतील एकनाथ शिंदे असे एकमेव मुख्यमंत्री आहेत जे सुरक्षा आणि शिष्टाचार न बाळगता सर्वसामान्यांना भेटतात, त्यांच्याशी संवाद साधतात. महाराष्ट्रात तत्कालीन शिवसेनेने केलेल्या अनैसर्गिक राजकीय युतीमुळे व्यथित झालेले एकनाथ शिंदे हे खरे शिवसैनिक आहेत. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना डावलणं त्यांना मान्य नव्हतं आणि त्यामुळे शिंदे यांनी यशस्वीपणे भाजपसोबत पुन्हा युती केली. 20 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. गेल्या काही वर्षातील त्यांच्या अभूतपूर्व कार्याचं स्मरण आणि अभिवादन करण्यासाठी त्यांना 2022 मध्ये लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कारानं सन्मानित देखील करण्यात आलं. त्यांचा हा प्रवास राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर महाराष्ट्राचा प्रचार करण्यासाठी त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याचा पुरावा आहे. तर हा होता एकनाथ शिंदे यांचा राजकीय आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील जीवन प्रवास. हा जीवन प्रवास तुम्हाला कसा वाटला? एकनाथ शिंदे यांचा हा खडतर जीवन प्रवास, त्यांनी केलेली मेहनत आणि त्यांनी घेतलेलं समाजसेवेचं व्रत, यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.